तर फायनली पोरीने करून दाखवलेलं आहे. येस, हे मी छोटासा टोप घेतलाय 150 रुपीज वा. आणि 500 रुपये तुझ्याकडून मी पैसे लावलीच नव्हती. लावलेलीस. काय झालं काय झालं म्हणे देखील आज बाहेर बसले एसी युनिटवरती आणि तिची फेवरेट जागा आहे. इथे बसते, झोपते, कबूतर येतात त्यांच्यासोबत खेळते. आणि जवळजवळ 1 आठवड्यानंतर आज आम्ही असे कपडे आमचे बाहेर वाळत घातलेत. नाहीतर पावसामुळे ते देखील शक्य होत नव्हतं. ठीक आहे, आज आम्ही बाहेर चाललो बाळा, संध्याकाळी येतो लवकर आम्ही. ठीक आहे. जवळजवळ 1 आठवड्यानंतर आज पाऊस थांबलेला आहे. आजचं वातावरण बाहेरचं हे एकदम क्लिअर आहे आणि या वातावरणामुळेच आम्ही आता आमची कामं करण्यासाठी घराबाहेर पडणार आहे. सो आज फायनली लॅपटॉप बंद होईल माझा 1 आठवड्यानंतर, कारण आपण आता बाहेर निघालोय. मनची दुसरी फेवरेट जागा आहे बसण्यासाठी, झोपण्यासाठी ती आणि खेळण्यासाठी ती म्हणजे ही चेअर. आता ही गोणी ठेवले तर त्यावरती कशी बसली होती अवघडून. काय ग, तिला चेअरवर खेळायला खूप आवडतं. आज मला बाहेरचं महत्त्वाचं काम एक करायचं होतं. ते काम म्हणजे मला जायचं आहे माझं इंजेक्शन घ्यायला. खरं तर प्रत्येक महिन्याला मला इंजेक्शन घ्यायचं आहे, म्हणजे एव्हरी 21 डेज नंतर मला इंजेक्शन घ्यायचं आहे. बट आम्ही त्याची सायकल चेंज करून प्रत्येक महिन्यामध्ये 1 इंजेक्शन असं केलं होतं. बट आता जून महिन्यामध्ये असं झालं की आज जातो उद्या जातो, आज जातो उद्या जातो, हे करत करत जून महिना माझा पूर्णपणे स्किप झाला. शेवटचं इंजेक्शन मी मे महिन्यात घेतलं होतं. जून महिना स्किप होऊन आता जुलै महिना आला आहे आणि मला एनी हाऊ आता इंजेक्शन जाऊन घ्यावंच लागणार आहे. कारण आता जास्त डिले करून चालणार नाही, कारण डॉक्टरांनी मला स्ट्रिक्ट वॉर्निंग देऊन सांगितलं की तुला इंजेक्शन अजिबात स्किप नाही करायचं. आणि हे इंजेक्शन इझिली कुठेच अवेलेबल होत नाही. मला हे स्टॉक करून ठेवावं लागतं. मी वर्षभराचं एकत्र स्टॉक करून ठेवतो. हे जसं मिळेल, जसं बाहेर अवेलेबल होईल तसं, कारण बरं शोधल्यानंतर हे इंजेक्शन्स आपल्याला मिळत आहेत. बाहेर काय करते बाहेर? कसं वाटतंय मग 1 आठवड्यानंतर ऑफिस? त्याच्या आधी 1 आठवडा तो ॲडमिटच होती आणि 1 आठवडा घरून केलं पावसामुळे. चल येते खाली, चल चल लवकर. मंडीला बघून चिमण्या उडायला, कबूतर पण उडालं. आपण चाललो स्कूटीवरती आता. आणि इतके दिवस जो पाऊस झाला त्यामध्ये स्कूटीमध्ये आपलं एक वॉर्निंग आले, त्यासोबत स्कूटीचा मीटर बंद झाला आहे. आणि काही दिवसापासून स्कूटीच्या टायरमधली हवा कमी होती. तर हा इन्फ्लेटर लावून हवा भरून आज घेऊन जाऊया. घराबाहेर पडायचं आज दुसरं कारण ते म्हणजे गुड मॉर्निंग. हां, हिला ऑफिसला सुद्धा ड्रॉप करू जातात आणि तिथून पुढे आपण हॉस्पिटलला जाऊ. आता इंजेक्शनचं जसं तुम्हाला मी बोललो होतं की इंजेक्शन घ्यायला मला कंपल्सरी तर घ्यायचंच आहे. बट जून महिन्यातलं इंजेक्शन घेणं स्किप झालं. ते इंजेक्शन मी इथे लोकलसुद्धा घेऊ शकलो असतो, बट इथले लोकल डॉक्टर तितके रिस्क नाही घेत आहे ते इंजेक्शन देण्यासाठी. त्यामुळे मला मग पनवेलवरून BKCला जावं लागतं, जिथे माझं ऑपरेशन झालं त्या ठिकाणीच ते इंजेक्शन घ्यायला. आणि आज आपण आता तिकडेच चाललो आहे हिला ड्रॉप करून. नेहमी मी असते सोबत, 2दा गेलेला आहे एकदा, त्यामुळे मला पण कॉन्फिडन्स झाले की बाबा ठीक आहे, हां, मी पाठवू शकते. पोहोचलो आपण आता प्रतीक्षेच्या ऑफिसच्या इथे. तर ऑफिसची लोकेशन थोडी चेंज झाली. पहिले विक्रोळीवरून आता कांजूरला आली आहेस. ठीक आहे, चल जाऊ मी. आणि संध्याकाळी ये लवकर मग. हां चल बाय. हा कर. आता आपल्याकडे गोप्रो नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट आता हॉस्पिटलला गेल्यावर भेटू. इंजेक्शन घ्यायच्या आधी एकदम धक व्हायला सुरुवात होते, कारण त्यानंतरचा त्रास खूप भयंकर होता. फायनल आता इंजेक्शनवाला पार्ट डन झालाय आणि आता आपण जाऊया घरी, कारण
आता घरी जाईपर्यंत जिथे इंजेक्शन दिले तिथे गाठ तयार व्हायला सुरुवात होईल. ती गाठ पुढचे 10 ते 15 दिवस राहील आणि पुन्हा दुसरं इंजेक्शन घ्यायची वेळ होईल. तर आता मी हॉस्पिटलमधून आणि प्रत्यक्ष ऑफिसमधून घरी आले आणि घरी आल्यावरती एका गोष्टीवरती आमचं लक्ष गेलं. तर ती गोष्ट होती हे पार्सल जवळजवळ गेल्या 2 महिन्यापासून आपल्या घरी आलं असेल. ओपन करायचं म्हणता हे पार्सल ओपन करायचं राहूनच गेलं इतकं महिने आणि आज फायनली याला अनबॉक्स करायची वेळ आलेली आहे. तर हे पार्सल आपल्याला कुठून आलं हे प्रत्यक्षच आपल्याला सांगेल. तर हे पार्सल आपल्याला जोस द ड्रीम कॅचर यांच्याकडून आलेलं आहे आणि आपण बघूया ह्याच्यामध्ये काय सरप्राईज आहे. आता हे ओपन कसं करणार त्यासाठी कैची नाही तर चाकू लागेल. जा घेऊन ये किचन हा मध्ये. आणते. तर ज्यांनी आपल्याला हे पार्सल पाठवलेलं आहे ते आहे जोश द ड्रीम कॅचर. तर एक्स्ट्रीमली सॉरी आम्हा दोघांकडून की हे पार्सल ओपन करायला आम्हाला इतका वेळ लागला, कारण मध्ये बरेच महिने आपण व्हिडिओज करत नव्हतो. त्यामुळे हे पार्सल ओपन करायचं राहून गेलं आणि मला तुम्ही पाठवलेलं पार्सल हे व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं. त्यामुळे आता ऑन कॅमेरा आपण याची अनबॉक्सिंग करूया. येस. This is handmade gifts Josh made with love. तर अरे वा, ह्यातून 2 गोष्टी बाहेर निघाल्या आहेत. 2 बॉक्सेस ते आहेत. पॅकिंग बघून मला वाटलं एकच बॉक्स आहे की हा, काय. मलाही तसंच वाटलेलं, पण हे 2 बॉक्सेस आहेत आणि त्याच्यामध्ये बघूया आपण हे नक्की काय आहे. आय एम सो एक्साइटेड टू अनबॉक्स दिस. वुडन स्टँड आहे. हो पॅकेजिंग काय छान केलंय पण त्यांनी. येस, अँड दिस इज सो क्यूट नोट फ्रॉम जोश. वा क्या बात आहे. हे पण छान गिफ्ट रॅपर पेपरमध्ये दिलंय आणि प्लस हे पण मला आवडलं. त्यांनी सील मस्त लावलं त्यांनी स्वतःच्या लोगोचं. येस. आता मी हे असंच ठेवते आणि हे असं काढते जेणेकरून हे असं राहील सेफ. एनिवेज तो दाखवेल आपल्याला. हो क्या बात आहे. आणि खरं हँडमेड आहे का? हो हँडमेड आहे. पेंट दाखवू? केलंय त्यांनी स्वतः. येस, सो क्यूट. आणि पाठी पूर्ण त्यांचं स्टिकर लावलेलं आहे इथे. मैं प्रेम कहू तो तुम कृष्ण समजना. येस, हे तुझ्यासाठी आहे. थँक्यू. अरे वा छान आहे. हे जर आपण ट्रायपॉडवर ठेवतोय तरी अजून छान वाटतंय ग. तर थँक्यू जोश टीम. या हँडमेड गोष्टीची ना गोष्टच वेगळी असते. इतकं सुंदर दिसतंय ना हे, आणि त्याच्यामध्ये जर हाताची कारिगिरी असेल ते आणखीन सुंदर दिसतं. ते इतकं सुंदर वाटतंय आणि नक्कीच आमच्या घराची शोभा या गिफ्टनी वाढणार आहे. सो थँक्यू सो मच आम्हाला हे दिल्याबद्दल. आणि पुन्हा एकदा एक्स्ट्रीमली सॉरी इतक्या लेट आम्ही अनबॉक्सिंग केलं त्यासाठी. थँक्यू सो मच. या पार्सलसोबत आणखीन एक पार्सल आलेलं आहे. बट यामध्ये काय आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करा. याचा व्हिडिओ मी आपल्या इंस्टाग्रामवरती टाकलेला आहे. सो डू चेकआउट माय पेज @श्रीज एंजल. सेम नाव आहे जे यूट्यूबला आहे ते. हे गिफ्ट उघडता मी 1 कप कॉफी पिली. बाळा 1 कप नाही, 1 ग्लास कॉफी पिली. हा काय करतोय? काय नाही, बसलो व्हिडिओ एडिट करणार होतो आता. आपल्याला मार्केटमध्ये जायचं का काय झालं? हा काय पॅन नाही खराब आता? झालाय. हां रिपेअर करायचं. पॅन रिपेअर याचं कोटिंग केलेलं आहे. तर आपण दिलं असतं, बघितलं असतं त्याच्यावर काही छोटं मोठं काय बिलतंय का. अरे आपण केसावर फुगे घेतोय का? ते कसं त्यावर कोण काय देईल तुला? नाही, भांड्याच्या दुकानातच देतात, एक्सचेंज होतात भांडी. अरे पण हा खराब झालेला पॅन आहे ना तो. बघू ना विचारून. तू पक्के संसाराला लागलेली आता दिसते मला. मग आता काय ते करणार? डब्बे पण द्यायचे आता. नाही, मम्मीचे ते मम्मीला द्यायचे. ते कोणत्या दुकानात घेऊन जाणार बाळा आता? भांड्याच्या दुकानात कुठल्याही. बघूया, नाही दिलं तर नाही दिलं. बघूया. मला डाऊटफुल लगी 500 की. प्रीतम आणि पेड्रो. आम्ही आता रिसेंटलीच तो शो बघितला, खूप छान शो आहे. ओहो, मणी विथ हर न्यू मणीला आपण न्यू बेल्ट, रेड बेल्ट, बोवाला बेल्ट घेतलेला आहे. मणी एकदम शायनिंग मारते आता. वर लाव ना तो बो, म्हणजे दिसेल तिला. वर लावतात की गळ्याच्या खाली आला पाहिजे बो तो. असं वर लाव. हा परफेक्ट. चल ये. या ओ मॅडम. चल ग ये. ये चल. मी घाबरायला लागली वाटतं मला. हात लावायच्या आधी पळून आत आली डायरेक्ट. आमच्या पाठी आली. काय ग? इथे वरती जाऊन बसेल आता.
पलीकडे तर जात नाही, पण काही ना काहीतरी बघत बसते इथून पलीकडे बराच वेळ. हो, काय पुराण आहे तर काय दाखवणार. फॅन दाखवणार ना. मग घेऊनच जा ना डायरेक्ट त्यापेक्षा. ठीक आहे, जा. फर्स्ट अटेम्प्ट कर की आता दाखवायला चालले तिथे की ह्या पॅन घेऊन त्याच्या बदल्यात आम्हाला काही मिळेल का म्हणून. पुराना बर्तन लेते हो क्या? दो ही है लेकिन पैन है और एक डब्बा है. सुनिए लेते हैं. अरे वा, पहिलाच अटेम्प्ट सक्सेसफुल झालाय तुझा. हो. याचा पण सांग काय होतं. हे मम्मीचं आहे बाळा, चांगले डब्बेत ना. अरे हो ग, मी थोडी विकणार आहे ते. पोरीला भरोसाच नाही माझ्यावर. तर आमचा हा पबजी मधला पॅन आहे. पबजी हा. पबजी मध्ये आणि हा मिळाला. डब्बा. आणि गेम पबजी आहे, त्याच्यामध्ये एक वेपन म्हणून यूज केला जातो हा पॅन. मला वाटलं तू गेम जिंकल्यावर तुला पॅन मिळाला होता gift. वा, असं असतं तर मला खेळू दिलं असतंस ना तू. हा. भांडी भेटत असते तर. भांडी असं काही गिफ्ट मिळत असते तर दिलं असतं. पण रुपये नाही घ्यायचेत आपल्याला, त्यामध्ये त्याच्या भांडं बदल्यात. घ्यायचं ह्या एखादं. स्टीलच्या डब्याचा पण सांग. 6 रुपये. फक्त 6 6 रुपये. काहीतरी ठेवायला वापर घरी त्यापेक्षा. नको, तुटलेलं आहे. तुटलेली भांडी घरात नाही ठेवत. चिंबळलंय आम्ही याच्यावरच लहानाचं मोठं झालो चिंबळलेल्या भांड्यावर. आमचे टिफिन असे असायचे शाळेतले. और ठीक इसका आहे, 140. वही रेंज में कुछ रहेगा तो बता. हे रिप्लेस करके दे दो दूसरा पॅन. थैंक यू. चलो.